नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ओमकार आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज माझा मित्र चाललो आहे आम्ही भटकंती करायला. भटकंतीमध्ये काय आहे आजचा एपिसोड? आज आपण चाललोय कानोरला चाललो आहे देवलोली गावमध्ये आणि तिकडे एक पुरातत्वकालीन एक चावीची आकाराची विहीर आहे. मी पण पाहिलेली नाही, माझा मित्र गेला आहे 2-3 वेळा. तर आपण बघूया नक्की काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, तो तिकडे जाऊन बघू. आता विहिरीकडेच चाललो आहे आम्ही. बदलापूरवरून चाललो आहे. तुम्हाला देवलोली या गावामध्ये जावं लागेल. आपण आलो आहे त्या विहिरीकडे. ही पुरातत्वकालीन विहीर आहे आणि चावीच्या स्वरूपात चावीची विहीर असं म्हटलं जातं. खरोखरच त्याचा आकार चावी. आणि ही बघा, बाहेरून अशा स्वरूपात आहे, चावीच्या स्वरूपात. हे बघा, ही जर आपण विहीर वरून पाहिली, लाईक म्हणजे असा कॅमेरा वरून, तर ही आपल्याला शिवलिंगासारखी दिसते. आणि आपण जर ही अशी पाहिली ग्राउंड खाली थांबून, तर ही एक चावीच्या स्वरूपात असलेली अशी वाटते. बघा, एकदम मस्त आहे आणि पुरातत्वकालीन आहे. बदलापुराचा उल्लेख केलाय, घोडे बदलणे. अच्छा, इकडे लिहिलेलं पण आहे जे तुम्ही बघू शकता. एक मिनिट, इकडे डिटेलमध्ये लिहिलेलं आहे जे तुम्ही पॉज करून वाचा. 35 फूट खोल आहे. 35 फूट खोल. आपल्याला आतमध्ये पण जाता येतं. ही जशी बाहेरून चावीसारखी दिसते, सो आपण आतमध्ये जाऊन बघूया एक्झॅक्टली काय आहे. नाही आपण जाऊया नंतर आपण बघू नक्की आतमध्ये काय आहे. ही मधी गणपतीची एक मूर्ती आहे आणि हे दोन आपल्याला दिसत नाही ना प्रसाद. काय आहे एक्झॅक्टली? हात त्यांचे दुभंगले, त्याच्यामुळे ओळखून येत नाहीये नक्की काय. हत्तीचा शेप नाहीये रे, हो. वाघाचा शेप वाटतोय मला. हत्ती त्याची कसा असू शकतो? मान उडवलेली आहे असं. मला असं वाघ असा वाटतोय तो ना. मस्त आहे. आणि हे पुरातत्वकालीन जेव्हा दिवा वगैरे ठेवण्यासाठी असं बनवलंय. हा माझा चष्मा इथे ठेवलाय मी. हा पण बघ, मस्त आहे ना. हे खडक जे आपण बघतोय ना, ते एकदम काळा जुन्या काय. आणि हा बसवले ते कमी नाही असं वाटतं. पूर्ण विहीर दगडाची आहे. पूर्ण विहीर दगडाची. त्याला चिरेबंदी असं म्हणतात बघ, त्या टाईप. म्हणजे बघू शकतो. आणि एक साधारण 25 पायऱ्या आपण उतरतोय काहीतरी अंदाज. 25 पायऱ्या असतील. 25 पायऱ्या उतरल्यानंतर पाणी आहे. हा पण शेप मस्त आहे. हा बघ, मासा मोठा आहे. आतमधून अशी हा शेप एखाद्या राजवाड्यासारखा आहे ना. राजवाड्यासारखंच वाटतंय. हे जे आपण बघतोय ना, एक 35 फूट आतमध्ये आहे खोल. सो 35 फूट म्हणजे प्रसाद एक मजला, 5 मजले आरामशीर 4 ते 5 मजल्याची बिल्डिंग झाली. एवढं हे खोल आहे आतमध्ये. एक साधारण 25 पायऱ्या उतरल्यानंतर हे पाणी आहे आणि मग खोल ती विहीर आहे. नक्कीच खूप छान आहे ना. एकदम थंड गारवा असा वाटतो आतमध्ये. हा बघ मासा गेला तो कासव पण होता. हो ना. ह्या साईडला बघ, ह्या साईडला हे बघा, इथून खालून लोकेशन द्यायचं आहे. तर हे असं आहे,
खालून. केवढे मोठे मासे आहेत बघ ह्याच्यात, हे बघ. खूप मोठे मासे आहेत. तो बघ, तो बघ. कट कर. विहिरीचं मेन वैशिष्ट्य असं आहे की ह्याचा आकार हा एक वेगळ्या सगळ्या विहिरींपेक्षा एक वेगळा दर्शवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही 1600-1700 सनामध्ये स्थापित झालेली आहे ना. 1700 शिवकालीन विहीर. विहीर आहे. आपल्या महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची काळामधली ही एक विहीर आहे. एखाद्या कुलपाची चावी हे छोटी, परंतु ही 35 फूट खोल आहे. 35 फूट खोल आहे. 26 फूट लांब आहे आणि 8 फूट म्हणजे एक 5-6 मजल्याची बिल्डिंग. 5 मजले पकडा, 5 मजले. खूप खोल आहे आतमध्ये, पण एकदम छोटी आहे ना. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त. आपला जो इतिहास आहे तो लोकांना समजू दे जास्तीत जास्त. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.